तुला हा जो त्रास होतोय ना, कधी संपणार हे सगळं असं वाटतंय ना, आज तुला पूर्णतः हलकं वाटेल बघ. तुझं कसं आहे ना, तू स्वतःच स्वतःचा भार वाढवून ठेवलायस. समोरचा काय म्हणेल याचा भार, समोरच्याला काय वाटेल याचा भार, एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही याचा भार, अशा एक नाही अनेक अपेक्षा उराशी कवटाळून जगतोयस तू. आणि म्हणून आणि म्हणून तुला तुझं मानसिक वजन पेलवेनासं झालंय. मला सांग, तू एखादी जड गोष्ट उचललीस आणि काही क्षण चाललास, मग तुला जिथे त्या वस्तूचं वजन पेलवेनासं होतं, तेव्हा तू काय करतोस? बरोबर. ती वस्तू क्षणार्धात खाली ठेवतोस. मग तुला एकदम बरं वाटतं. पण मग अशाच रीतीने तुला मनातले नको असलेले भार हे खाली ठेवायचेत. पण पण तू तसं न करता एका मागोमाग एक ते साठवत नेतोस आणि त्यात गुरफटून जातोस. अरे एखादी हलकी वस्तू घे. आता ती काही काळ अशीच धरून ठेवलीस तर तुला काहीच वाटणार नाही. पण जर तीच हलकी वस्तू तू अर्धा तास धरलीस ना, तर तुझ्या हाताला मुंग्या येतील. जर 1 तास तशीच धरून ठेवलीस, तर हात अधिक जड होईल आणि पुढे अधिक वेळ त्याच स्थितीत धरून ठेवलीस, की हात निकामी सुद्धा होऊ शकतो बरं का. ह्याचा अर्थ खरं तर वजन जे आहे ना, हे विचारांचं नसतं. तू ते अधिक काळ साठवत नेतोस आणि मग ते तुला त्रास देऊन निकामी करू पाहतात. त्यामुळे जसं हातात वजन अधिक झाल्यावर तू ते जसं खाली ठेवतोस ना, तसंच अतिविचार हे बाजूला ठेवायचे. एखादा क्षुद्र विचार सुद्धा अधिक काळ धरून ठेवलास तर त्याचं वजन होतं. पण तुझ्या अतिविचारांनी परिस्थिती बदलणार नाही, हे स्वतःला सांगायचं आणि हलकं होऊन पुढे चालत राहायचं. कारण भिवू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.